हां, नमस्कार नमस्कार. या मुलांनो, बसा बाळांनो. नमस्कार. बसा बाळांनो, बसा. तुमचीच वाट पाहत होतो मुलांनो. बसा. काका, आज पण आम्हाला छान छान गोष्टी सांगा. का? हो हो, नक्की सांगेन. काका, आज तुम्ही आम्हाला स्वप्नातल्या परीची सुद्धा गोष्ट सांगा. नाही काका, सिंहाची सांगा. सिंहाची गोष्ट आवडते का तुला? आज राजाची गोष्ट सांगा. राजाची गोष्ट ऐकायची तुला? नाही काका, कोल्याची सांगा. कोल्याची गोष्ट? अरे बाळांनो, थांबा. अशी गडबड तुम्ही नका करू. बाळांनो, कोल्हे, लांडगे, वाघ, सिंह यापेक्षाही आता तुम्हाला चांगली गोष्ट मी सांगणार आहे. अरे थांबा थांबा बाळांनो. मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. थांबा थांबा. हा मुलांनो, शांत राहा, गलबला करू नका. मी तुम्हाला चांगली गोष्ट ऐकवणार आहे. मुलांनो, थांबा थांबा. मी तुम्हाला आता छान गोष्ट सांगणार आहे. नमस्कार रामू. वा वा, कस काय येणं हे बेन खबाळाला इकडं शाळेत जायच नाही झालं. शाळेच्या नावानं गावानं फिरायला, उखंडे हिंडायला. घरी अभ्यास कसाच करे ना. हो, शाळा सोडते इकडे तिकडे फिरते. मला रोजान जावं लागते. दिसायला केवढंच आहे. आता बसून पुड्या खाते, तंबाखू खाते. कोण्या मातीतून आणते काय पत्ता लागणं बाबा. माझं डोसकच खराब केले यानं. मी म्हणलं जरासं तुमच्या ऐकलं तर ऐकलं. तुम्ही घेता ना इथं भव्य दिव एवढं उभं केलं गार्डन मध्ये. याला शिकवता, काही गोष्टी सांगता, चांगले संस्कार देता. हे पोरं बघा कसे तुमचे. आणि याचं बघा वाटतो मला. याला मारू नको. याचं काय करावं काय पत्ता लागेल. अरे बाळा, काय नाव आहे तुझं? भीमा. अरे वा, किती छान नाव आहे याचं मुलांनो, भीमा. तू आमच्याकडे येशील ना बाळ नेहमी? तुला आवडेल आमची गोष्ट सांगलेली? वा, छान. अरे रामू,
तू काही तंबाखू वगैरे खातोस? तंबाखू कधी मध्ये खातो की तंबाखू. आणि रामू दारू पण पितोस का कधी? दारू तुम्हाला काय खोटं सांगा आता. 4 माणसं म्हणलं तर दिनरात मेहनत करून करून जर अशी तकलीफ होते म्हणते ना, मग तेव्हा वडपाची 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 म्हणते तर मग पितो एखाद्या वेळेस. काय करावं आता. बरं ठीक आहे, आता तुम्ही दोघेही बसा इथं आता. बस रे रामू, बसा बसा. मी तुम्हाला आता एक छान पैकी गोष्ट ऐकवतो. मी तुम्हाला छान आणि सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे मुलांनो. तुम्हाला नक्की आवडेल ती गोष्ट. ही गोष्ट बाल भिवाची आहे. हा, गोष्ट बाळ भिवाची आहे. खरी खुरी गोष्ट आहे आणि बाल भिवाची गोष्ट असल्यामुळं अंगावर काठी येणारी गोष्ट आहे. काळजाला पीळ घालणारी गोष्ट आहे बाळांनो. विद्यार्थी म्हणून आता भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा पालक म्हणून तुम्हाला उपयोगी पडणारी गोष्ट आहे. हो काका सांगा काका. हो काका लवकर सांगा. बाल भिवाचा जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशातील मोहू या गावी झाला बाळांनो. मिठीत येशील बाळा तू कडेत येशील बाळा. मिठीत येशील बाळा तू कडेत येशील बाळा. आईच्या जीवनातील हा सगळ्यात मोठा सोहळा. आईच्या जीवनातील हा सगळ्यात मोठा सोहळा. मिठीत येशील बाळा तू कडेत येशील बाळा. मिठीत येशील बाळा तू कडेत येशील बाळा. लागली चाहुल गोडती माझ्या मनी. कसा दिसतोस तू काळा जसा पारस मनी. रुजला वृक्ष त्याला घाला पाणी. इसबा पुत्र हस्ती नेत्र कवेत येशील माझ्या कुळा. भीमाबाई ही एक साधी भोळी गृहिणी होती. ती एक उपास तपास करणारी, दानधर्म करणारी, साध्या भोळ्या मनाची ती एक माऊली होती. माई वाढ माय. मायो माय. आलास का? थांब. इतक्या दिवस दिसलाच नाहीस. बिमार होतो ना माय. देव तुझं भलं करो. बाळांनो, बाल भिवाचे वडील सैन्यामध्ये रामजी सपकाळे सुभेदार म्हणून नोकरी करत होते. कबीरांचे दोहे त्यांना आवडत होते. संतांची वचने त्यांनी ऐकली होती. बाळांनो, भजनाची खूप आवड होती त्यांना. रामजी स्वतः सुशिक्षित असल्यामुळे आपल्या बाल भिवाचं नाव त्यांनी काप दापोलीच्या शाळेत टाकलं आणि बाल भिवा आपला भाऊ आनंदराव बरोबर शाळेत जाऊ लागले आणि तिथूनच आईचे धडे पाठीवर गिरू लागले. आणि नंतर रामजीने बालभिवाला स्थलांतर करून साताऱ्याच्या शाळेत नाव टाकले. आता नित्यनिमाने बालभिवा साताऱ्याच्या शाळेमध्ये शिकू लागला. आई भीमाबाई आपल्या बालभिवाचा खूप खूप लाड करायची. त्याला खेळवायची, छोट्या छोट्या गोष्टी सांगायची, त्याला आवडेल अशा गोष्टी सुद्धा सांगायची. त्याला आंघोळ घालणे, कपडे घालणे, बटन लावणे, त्याचा भांग पाडणे
सर्व काम भीमाबाई आपल्या भिवासाठी करायची. काय ग तुळसा, मंजुळा कुठे गेली? भिवा नाही का आला शाळेतून? बालभिवाला ती खूप खेळवायची, खूप खेळवायची. बालभिवा बालपणी आपल्या मित्राबरोबर खोड्या करायचा, जसे तुम्ही करता. खोड्या करून आईच्या पदराआड लपायचा. असे ते बालभिवाचे बालपणीचे खेळीमेळीचे आनंदाचे दिवस आणि अगदी आनंदाने जात होते. बालभिवा सुखासमाधानाने लहानाचा मोठा होत होता. हसत खेळत तो वाढत होता. परंतु अशातच एके दिवशी अचानक काय झालं काही कळेना. बालभिवा 6 वर्षाचा असताना त्याला काही कळत नव्हतं बाळांना. आणि त्या भिवाची आई जग सोडून गेली हो. भिवाला सोडून गेली. मायेचं छत्र भिवाच्या डोक्यावरच हरवलं बाळांनो. भिवा पोरका झाला आणि रामजीवर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला. रामजीला भिवाच्या भविष्याबाबत काय करावं आता सुचत नव्हतं. आणि रामजी सपकाळांची बहीण मीराबाई तिने आपल्या भिवाच्या डोक्यावर मायेचा हात ठेवला. आता बालभिवा आत्या मीराबाईच्या छत्रछायेखाली लहानाचा मोठा होऊ लागला. सावकाश जा रे बाळानो, सावकाश जा. बाई, बिना मायची लेकर ही कसं होईल या लेकरांचं? दादा काही काळजी करू नको, मी आहे ना. मीराबाईंनी बालभिवाला आईची माया दिली. त्याचा खूप लाड केला मीराबाईंनी. त्याला खाऊ घातलं, संगोपन करू लागली. मोठ्या प्रेमाने लहानाचं मोठं मीराबाईंनी केलं. बालभिवा आता मोठा झाला होता.
बालपणीचं शिक्षण पूर्ण करून तो आता पुढील शिक्षण घेऊ लागला. बालभिवा आता समजदार झाला होता. हळूहळू त्याला आता स्पर्श अस्पर्श त्याची जाणीव त्याला होऊ लागली. बालभिवाला अस्पर्श जातीत जन्माला आल्यामुळं त्याला आता शिवाशिव भेदाभेद याची जाणीव त्याला होऊ लागली. शाळेत तो आला की त्याला इतर मुलं दूर करायची, त्याच्याबरोबर खेळायची पण नाही, बोलत पण नसत. काही शिक्षक सुद्धा त्याचा इतर मुलासारखा भिवाच्या पाठीवरचा अभ्यास सुद्धा पाहत नव्हते. ए बसा रे त्या कोपऱ्यात, चला पाट्या पुस्तकं काढा. ए उठा उठा तिथून, उठा उठा, कोपऱ्यात बसा, कोपऱ्यात बसा, उठा. हो बलीकडे, हो बलीकडे. कुठून कुठून येतात ते? अरे तोंडाकडे काय पाहिले? का का गा काढा. लिहा क ख ग घ न च छ ज झ या. छान 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 बर का. वा छान. हा बस बस. अरे बाजूला हो, दूर हो. अरे दूर हो म्हणतो ना, दूर हो. बस तिथे, अरे बस मुकाट्यानं खाली. बिचारा बालभिवा दूर कोपऱ्यात बसून शिक्षण शिकायचा. रामजीच्या बोलण्यामुळं बालभिवावर चांगलाच परिणाम झाला. सुरुवातीला शाळेकडे फारसं लक्ष न देणारा भिवा आता अभ्यासाकडे चांगलाच वळला होता. तो शाळेत आता मन लावून शिकू लागला. घरी येऊन तो अभ्यास करू लागला. रामजीनं आपल्या बालभिवाच्या अभ्यासाकडे खूप बारकाईने लक्ष दिलं. रामजी सकाळ संध्याकाळ आपल्या बालभिवाला भावंडाबरोबर नामदेवाची अभंग, तुकारामाची गाथा वगैरे, संत कबीराची दोहे स्वतः गाऊन दाखवायचे. पदोपदी दिसते आम्हा, पदोपदी दिसते आम्हा त्यांची सावली. पदोपदी दिसते आम्हा त्यांची सावली. भाविकाच्या भजनात उभे माऊली, भाविकाच्या भजनात उभे माऊली. बालभिवाचे वडील रामजी दररोज सकाळी भिवाला अभ्यासाला उठवत दिवा लावून द्यायचे, अभ्यासाला बसवायचे. कधी कधी अवघड गणित सुद्धा सोडवण्यासाठी भिवाला रामजी मदत करायचे. अवघड व्याकरण सुद्धा शिकवायचे. भिवा आपल्या वडिलाकडून नेहमी शिकून घ्यायचा. अवघड गणित खूप मन लावून शिकायचा. एक दिवस भिवा असाच अभ्यास करीत बसला होता. बाळांनो, भिवा, तू असाच मन लावून अभ्यास कर बर. कारण विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझे, या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे. पुस्तकासाठी माझं पेन्शन खर्च झालं तरी चालेल. वेळ प्रसंगी मी उपाशी राहील, पण तू मात्र खूप शिकला पाहिजेस. भिवा, आयुष्यभर गरीब राहिलास तरी चालेल, पण तू विद्या संपन्न व्हावं हीच माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी वाटेल ते मेहनत करेल, सर्व त्रास सहन करेल, पण तुम्हाला मी खूप शिकून दाखवेन. तुमची इच्छा मी पूर्ण करेन. भिवाचं मॅट्रिकचं वर्ष होतं. वर्गात शिकवलेले भिवा ध्यान देऊन मन लावून
ऐकत होता. घरी येऊन तो सारखा अभ्यास करायचा. परिस्थितीमुळे अभ्यासासाठी भिवाला पुस्तकं पण मिळायची नाही. तेव्हा विनंती करून तो आपल्या मित्राकडून पुस्तक मागून घ्यायचा. मित्रांनी दिलेल्या पुस्तकावर रात्रभर अभ्यास करायचा. दुसऱ्या दिवशी ज्या मित्राकडून पुस्तक घेतलं तो परत करायचा. जर मित्राकडे नाहीच मिळालं तर आपल्या वडिलाकडे हट्ट करायचा आणि रामजीला पुस्तक मागितलं आणि रामजीने ते पुस्तक त्याला दिलं नाही असं कधी झालंच नाही. एखाद्या मित्राकडून उसनवार करायचे, दुसऱ्याकडून पैसे घ्यायचे, भिवासाठी ते पुस्तक घेऊनच यायचे. भिवाची इच्छा पुस्तकांची पूर्ण करण्यासाठी रामजी सदैव तत्पर असायचे. एक दिवस विद्यार्थ्याला शिक्षकांनी फळ्यावर गणित दिलं. मुलांनो, आज तुम्ही मला एक गणित सोडून दाखवा. बघू बरं कोणाकोणाला येते ते. कुणाकुणाला येतं हात वर करा बघू. तुला येते का भिवा? हो गुरुजी. सोडू शकशील तू हे? हो, मला येते हे गणित. हे घे खडू आणि सोडून थांब भिवा, थांब. दाखव. शांत व्हा, शांत व्हा. गुरुजी, फळ्याच्या मागे आमचे डबे होते. भिवाच्या स्पर्शामुळे बाटले असते तर. जाऊ दे भिवा, हा खडू घे आणि सोडून दाखव ते गणित. शाळेत असताना भिवाला एक दिवस तहान लागली. त्यांनी पाणी पाठवलं. अरे ती आता थांब नको. थांब, पाणी पाठवलं मी. त्यांना पाणी पाठवलं रे. बाबा आला का? ये भिवा ये. बाबा, मला वर्गात एकही मुलगा जवळ बसू देत नाही. माझा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही. शिक्षकही माझ्या पाठीवरती सोडवलेले गणित बघत नाहीत. शाळेत तहान लागली तर पाणी पिता येत नाही. पिलं तर मार मार मारतात. असं का बाबा? आपला त्यांना विटाळ का होतो? माणसाचा माणसाला विटाळ का होतो बाबा? बाळ, या गोष्टीचं तू वाईट वाटून घेऊ नकोस. शाळा शिकण्यासाठी तुला हे सर्व सहन करावंच लागेल. संकटच माणसाला मोठं करतात रे भिवा. जरी ते शिक्षक तुझ्याशी असे वागले तरी तू त्यांचा आदर केलाच पाहिजेस. तू मन लावून शिकून घे, अभ्यास कर. शिकून खूप मोठा झालास की या प्रश्नाची उत्तरं तुलाच सापडतील आणि उपाय सुद्धा. शाळा शिकण्यासाठी तुला हे सर्व सहन करावं लागेल. बालभिवा आता सकाळी संध्याकाळी कसून अभ्यास करू लागला होता.
रात्र जागून अभ्यास करायचा. आणि अशा प्रकारे मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये बालभिवा अनेक संकटावर अनेक प्रसंगावर मात करून चांगल्या प्रकारे चांगल्या गुणांनी पास झाला. रामजींना, मीराबाईंना, चाळीतल्या सर्वांना, सर्व मंडळींना खूप खूप असा आनंद झाला. तेव्हा चाळीतल्या लोकांनी भिवा मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पास झाल्यामुळे त्याच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बंधू आणि भगिनींनो, आपला भीमराव रामजी आंबेडकर मॅट्रिकमध्ये पास झाला आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि गौरवाची आहे. आणि आनंदाच्या क्षणी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सीताराम केशव बोले तसेच प्रमुख पाहुणे कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना अशी विनंती करतो, त्यांनी भीमराव रामजी आंबेडकर यांचा सत्कार करावा.
बालमित्रांनो, नंतर सुभेदार रामजी गरीब परिस्थितीमुळे बाल भिवाला शिक्षणासाठी पैसा खर्च करण्यात कमी पडू लागले. भिवाला तर खूप खूप शिकण्याची इच्छा होती बाळांनो. विद्या संपादन करण्याचं तर त्याला वेड लागलं होतं. तेव्हा महाराज सयाजीराव गायकवाड त्यांनी भिवाला शिष्यवृत्ती देऊन, बुद्धिमत्ता पाहून भिवाला त्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवलं. सर्व खर्च महाराजांनी केला. बाळांनो, अशा प्रकारे उच्च शिक्षणासाठी आता रामजी कमी पडू लागले. तेव्हा राजश्री शाहू महाराजांनी भिवाला आर्थिक मदत करून विदेशात शिक्षणासाठी पाठवलं. शिक्षणामध्ये भिवा उच्च विद्या विभूषित झाले. खूप खूप शिक्षण घेऊन अर्धपोटी उपाशी राहून रात्रचा दिवस करून त्याच्या मेहनतीने भिवा खूप मोठा झाला. खूप खूप शिकून खूप पदव्या घेऊन जेव्हा भिवा देशात आला मुलांनो, तेव्हा रामजी पाहण्यासाठी नव्हते जगामध्ये बाळांनो. आपल्या वडिलाचं स्वप्न भिवानं खूप मेहनत घेऊन पूर्ण केलं बाळांनो. बालमित्रांनो, आता बालपणीचा भिवा मोठा होऊन आता उच्च विद्या विभूषित होऊन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर झाले होते. पुढे चालून या स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्यावर आली. बाबासाहेबांनी अनेक देशांच्या राज्यघटनाचा अभ्यास केला बाळांनो. खूप खूप अभ्यास करून चिंतन मनन ध्यास करून त्यावर त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि भारताची राज्यघटना लिहून बाबासाहेबांनी पूर्ण केली. आणि ही राज्यघटना 24 नोव्हेंबर 1949 साली लिहिलेली राज्यघटना भारतातील लोकांना अर्पण करून भारत सरकारला सुपूर्द केली. मुलांनो, तुम्ही सुद्धा बालविवाहासारखं शिकून मोठं व्हावं. खूप खूप शिका, खूप शिकून मोठं व्हा आणि गुरुजनांचं, आईवडिलांचं, सर्वांचं स्वप्न तुम्ही साकार करा. हा, मग बालविवाहाची गोष्ट आवडली ना तुम्हाला? काय रामजी, गोष्ट आवडली का? बिलकुल बिलकुल काका साहेब, माझे तर डोळे उघडले हो. मला खरं म्हणजे आत्ता कळालं की बाबासाहेबानं किती खस्ता खाऊन शिक्षण शिकलं हो आणि किती मोठे झाले ते. त्यांच्या वडिलांनी सुद्धा फार मेहनत घेतली हो. उपाशी तापाशी राहून पुस्तकासाठी काय काय केलं हो त्यांनी. तुम्ही दर रविवारी या पोरांना गोष्टी सांगता. दर रविवारी मी बी भीमाला तुमच्याकडे पाठवा म्हणतो. हा मुलांनो, भीमा सुद्धा तुमचा आता रविवारचा मित्र आहे. दर रविवारी तो आपल्या सोबत गोष्ट ऐकणार आहे. त्याला मित्र कराल ना तुम्ही? मग तुम्ही भिवासारखं मोठं व्हाल ना? आई बाबांचं स्वप्न पूर्ण कराल ना तुम्ही? काय भीमा, तू पण शिकशील ना? भीमा, तुला पण आता शाळेची गोडी लागली ना? नमस्कार मुलांनो. पुन्हा आपण भेटूया पुढच्या रविवारी याच वेळी याच ठिकाणी.